नमस्कार. मी डॉक्टर पाटील, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगुड, विभाग 1 राज्यशास्त्र विषयातील भारतीय राज्यघटना या पेपरमधील भारताच्या राष्ट्रपतीचे अधिकार आणि कामे या मुद्द्यासंदर्भात थोडक्यात माहिती करून घेणार आहोत. मित्रो, भारतीय संविधानाच्या कलम 52 ते 62 मध्ये राष्ट्रपती पदाच्या तरतुदी संदर्भात स्पष्टीकरण करण्यात आलेले आहे. यानुसार भारताला एक राष्ट्रपती असेल तो देशाचा घटनात्मक प्रमुख असेल, परंतु वास्तविक अधिकार हे देशाच्या प्रधानमंत्र्याकडे राहतील. या संदर्भात आपण जाणून घेतलेले आहे. भारताचा राष्ट्रपती जरी नामधारी शासन प्रमुख असला तरी सुद्धा त्याला अत्यंत महत्त्वाचे असे अधिकार प्राप्त झालेले आहेत. त्यामुळं भारतीय राष्ट्रपतीच्या पॉवर्स अँड फंक्शन्स ऑफ द प्रेसिडेंट ऑफ इंडिया या संदर्भात माहिती करून घेत असताना भारतीय संविधानाने राष्ट्रपतीला व्यापक स्वरूपाचे महत्त्वाचे अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत. यातील काही अधिकार संसदेच्या कायद्यानुसार प्राप्त झालेले आहेत. घटनात्मक दृष्टीने राष्ट्रपती हा देशाचा कार्यप्रमुख असतो. राष्ट्रपतीच्या नावाने देशाचा संपूर्ण राज्यकारभार चालतो, परंतु तो नाममात्र असतो. राष्ट्रपतीचे अधिकार प्रधानमंत्री हाताळत असतो. घटनेतील तरतुदीनुसार राष्ट्रपतीला अंमलबजावणी संदर्भात काही अधिकार प्राप्त झालेले आहेत. त्याला आपण एक्झिक्युटिव्ह और ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स असं म्हणतो. या संदर्भात माहिती करून घेत असताना राष्ट्रपती हा देशाच्या प्रधानमंत्र्याची नियुक्ती करतो आणि प्रधानमंत्र्याच्या सल्ल्याने तो मंत्रिमंडळाच्या इतर मंत्र्यांची नेमणूक करतो. संसदेने केलेल्या सर्व कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे कार्य राष्ट्रपती करत असतो. सरकारचे सर्व वटहुकूम राष्ट्रपतीच्या नावाने निघतात. हा देशाचा राष्ट्रपती वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करतो. भारताचा महालेखापरीक्षक, भारताचा महान्यायवादी, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष, सभासद, राज्यांचे राज्यपाल, नायब राज्यपाल,
परदेशात पाठवावयाचे राजदूत, प्रतिनिधी, मुख्य निवडणूक आयुक्त, निवडणूक मंडळ, नियोजन मंडळ, वित्त मंडळ, भाषा आयोग इत्यादी मंडळांची नियुक्ती ही राष्ट्रपती करवी होते. हा राष्ट्रपती संरक्षण दलाच्या तिन्ही सेना दलांचा प्रमुख असतो. राष्ट्रीय संरक्षण समितीचा तो अध्यक्ष असतो. राष्ट्रप्रमुख या नात्याने तो युद्ध जाहीर करू शकतो, परराष्ट्राशी तह, करार आणि मैत्रीही करू शकतो. राष्ट्रपती हा अनेक प्रकारची राजनैतिक कामे करत असतो. परराष्ट्राच्या वकिलांची अधिकारपत्रे स्वीकारणे, परराष्ट्रीय पाहुण्यांचे स्वागत करणे, परराष्ट्राशी तो राजनैतिक, आर्थिक, सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करत असतो. केंद्रशासित प्रदेशांचा राज्यकारभार राष्ट्रपती चीफ कमिशनरांच्या मार्फत करतो. देशातील सर्व प्रकारच्या राजकीय, सामाजिक उत्सवांच्या प्रसंगी राष्ट्रपतीला प्रमुख अतिथी म्हणून सर्वश्रेष्ठ मानाचे पद स्वीकारण्याचा अधिकार असतो. दुसरा अधिकार लेजिस्लेटिव्ह पॉवर्स, कायदेविषयक अधिकार. तसं बघितलं तर भारताच्या संसदेचा तो सदस्य नसतो, म्हणजेच तो लोकसभा किंवा राज्यसभेचा सदस्य नसतो. तरी पण त्याला एक संसदेचा अविभाज्य घटक असे समजले जाते. यामुळे त्याला काही कायदेविषयक अधिकार प्राप्त झालेले आहेत. जसं संसदेच्या दोन्ही सभागृहांची वर्षातून किमान 2 वेळा अधिवेशने बोलवणे किंवा ती तहकूब करणे, आवश्यकता वाटल्यास संयुक्त अधिवेशन बोलवणे, त्याचबरोबर लोकसभा बरखास्त करणे, सार्वत्रिक निवडणुकीनंतर तसेच प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रपती संसदेसमोर अभिभाषण देतो. या अभिभाषणात शासकीय धोरणांची आणि कार्याची रूपरेषा स्पष्ट केलेली असते. राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही एका गृहापुढे किंवा दोन्ही गृहांच्या संयुक्त बैठकीपुढे भाषण करू शकतो. महत्त्वाच्या विधेयकासंबंधी राष्ट्रपती सभागृहांना संदेश पाठवू शकतो. अर्थात असा संदेश पाठवताना तो मंत्रिमंडळाचा सल्ला घेतो. दोन्ही सभागृहात काही सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला देण्यात आलेला आहे. साहित्य, कला, विज्ञान, संस्कृती, शिक्षण अशा क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तींना तो तज्ज्ञ व्यक्ती म्हणून राज्यसभेवर सदस्य पदावर नियुक्ती करू शकतो. तसेच लोकसभेत अँग्लो इंडियन जमातीला पुरेसे प्रतिनिधित्व जर मिळाले नाही असं जर राष्ट्रपतीला वाटलं तर त्या जमातीचे 2 प्रतिनिधी लोकसभेवर नियुक्त करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो. तसेच संसदेने पास केलेल्या प्रत्येक विधेयकाला राष्ट्रपतीची संमती, संमती घ्यावीच लागते.
घटनेच्या 123व्या कलमानुसार राष्ट्रपतीला वटहुकूम किंवा अध्यादेश काढण्याचा अधिकार आहे. अर्थविषयक विधेयके, घटक राज्याची रचना, सीमा किंवा नाव बदलणारी विधेयके यांना राष्ट्रपतीची पूर्वसंमती असल्याशिवाय संसदेत अशी विधेयके सादर करता येत नाहीत. महालेखापरीक्षक, लोकसेवा आयोग, वित्त आयोग इत्यादी यंत्रणेद्वारा आलेले अहवाल राष्ट्रपती संसदेपुढे चर्चेसाठी पाठवतात. तिसरा अधिकार म्हणजेच फायनान्शियल पॉवर्स, अर्थविषयक अधिकार. यामध्ये राष्ट्रपतीची पूर्वसंमती असल्याशिवाय कोणतेही अर्थविधेयक संसदेसमोर मांडता येत नाही. प्रत्येक आर्थिक वर्षासाठी जे अंदाजपत्रक तयार केले जाते ते अंदाजपत्रक तसेच आवश्यकता वाटल्यास पुरवणी अंदाजपत्रक संसदेपुढे मांडण्याची व्यवस्था राष्ट्रपती करत असतो. भारत सरकारचे वार्षिक अंदाजपत्रक राष्ट्रपती संसदेत ठेवीत असला तरी प्रत्यक्षात भारताचा अर्थमंत्रीच हे कार्य करीत असतो. राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय सरकारला संसदेत कोणत्याही अनुदानाची मागणी करता येत नाही. संचित निधीवर राष्ट्रपती नियंत्रण ठेवतो. तसेच आकस्मिक कारणासाठी तो या निधीतून पैसा खर्च करू शकतो. नंतर अशा खर्चाला संसदेची मंजुरी घ्यावी लागते. कोणतेही नवीन कर लावण्याविषयीचे किंवा कर कमी करण्याविषयीचे विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीशिवाय लोकसभेत मांडता येत नाही. चौथा अधिकार म्हणजेच ज्युडिशियल पॉवर्स म्हणजेच न्यायविषयक अधिकार. यानुसार न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला प्राणदंडाची किंवा इतर कोणत्याही गंभीर स्वरूपाची शिक्षा दिली असेल आणि त्या व्यक्तीने राष्ट्रपतीकडे दया याचनेचा अर्ज केला असेल तर राष्ट्रपती त्या व्यक्तीच्या शिक्षेत सूट देऊ शकतो किंवा ती शिक्षा माफ करू शकतो. तसेच भारतीय घटनेच्या कलम 124 प्रमाणे राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांच्या नेमणुका करू शकतो. तसेच संसदेच्या ठरावाद्वारे तो न्यायाधीशांना पदच्युतही करू शकतो. केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या कारभाराच्या संदर्भात काही प्रश्न किंवा वाद निर्माण झाल्यास यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला विचारात घेऊन राष्ट्रपती निर्णय घेतो. सर्वोच्च न्यायालयातील अधिकारी वर्ग, नोकर वर्ग यांची नियुक्ती, वेतन, भत्ते, निवृत्ती वेतन, सुट्ट्या यासंबंधी नियम करताना सरन्यायाधीश राष्ट्रपतीची संमती घेतो. यानंतर आणखी एक अत्यंत महत्त्वाचा अधिकार इमर्जन्सी पॉवर्स, ज्याला आपण आणीबाणीच्या काळातील अधिकार असं म्हणतो. संविधानाच्या 18व्या भागात कलम 352 ते 360 या कलमात आणीबाणीविषयक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. अशावेळी भारताच्या राष्ट्रपतीला विशेष अधिकार प्राप्त होतात. काही वेळा देशात नेहमीच्या शासन पद्धतीद्वारे राज्यकारभार करणे कठीण होते. अशा असाधारण परिस्थितीमध्ये राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करतो. या संदर्भात पुढील 3 स्वरूपाच्या देशात आणीबाणी लागू करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला देण्यात आलेला आहे. यामध्ये एक, युद्ध किंवा बाह्य आक्रमण किंवा अंतर्गत अशांतता यामुळे राज्याच्या सुरक्षिततेला धोका उत्पन्न झाला असल्यास राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतो. 2, एखाद्या घटक राज्यात राजकीय स्थैर्य किंवा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाल्यास राष्ट्रपती तेथे आणीबाणी
घोषित करू शकतो. आणि 3, संपूर्ण देशात किंवा कोणत्याही घटक राज्यात आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यास राष्ट्रपती आणीबाणी घोषित करू शकतो. हा आणीबाणीचा विशेष जो अधिकार आहे तो अधिकार ज्यावेळी केंद्र शासन बरखास्त झालेलं असेल अशा वेळी राष्ट्रपतीला दोन्ही अधिकार प्राप्त होतात, ते म्हणजे घटनात्मक अधिकार आणि वास्तविक अधिकार. अशा वेळी राष्ट्रपती पद हे सामर्थ्यशाली पद म्हणून ओळखलं जातं. संपूर्ण देशात ज्यावेळी आणीबाणी लागू केली जाते त्याची मुदत 6 महिन्यापर्यंत असते. 6 महिन्यानंतर देशात पुन्हा निवडणुका घेतल्या जातात आणि लोकनियुक्त सरकार स्थापन केलं जातं आणि त्यानुसार मग एक घटनात्मक प्रमुख आणि दुसरा वास्तविक प्रमुख अशा 2 पदांच्याद्वारे देशाचा राज्यकारभार चालवला जातो. वरील माहिती पाहता आपल्याला एक लक्षात येतं की भारताचा राष्ट्रपती हा घटनात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असून देशाच्या उन्नतीसाठी, देशाच्या सर्वोच्च कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी हे पद अत्यंत महत्त्वाचं आहे असं आपल्याला दिसून येतं. धन्यवाद.